नमस्कार, मी आहे प्रदीप आणि मी आज आहे केज शहरामध्ये. आज केज शहरामध्ये भाईगुंड जे आज नगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भात इथं उपोषणासाठी गेली 4 दिवसापासून बसलेले आहेत. 3,62,00,000 रुपये घरकुल, फक्त घरकुलचा घोटाळा व इतर असे जवळपास 8 ते कोटीच्या जवळपास वरी असे घोटाळे आहेत. तर त्यापैकी सर्वात महत्त्वाचा आणि मेन मुद्दा असा आहे की केज नगरपंचायतनं जे देशमुख हत्या मध्ये जे प्रकरणात सध्या अटक असलेले परळीचे वाल्मिक कराड जे आहेत त्यांना नियमबाह्य न हरकत प्रमाणपत्र वाईन शॉप चालवण्यासाठी दिलेलं आहे. तर याची पण चौकशी करण्यात यावी. इतर जे भ्रष्टाचार आहेत त्या भ्रष्टाचाराबद्दल आपण त्यांच्याशी 2 मिनिट बोलूयात. भाईगुंड्यांच्याशी चर्चा करूयात की नेमके केज नगरपंचायतनं काय काय भ्रष्टाचार केलेले आहेत आणि आपण उपोषणासाठी जे बसलात त्याचे नेमके कोणते कारण आहेत. भाई, आपण आम्हाला सविस्तर सांगा की नेमके भ्रष्टाचार कसे आणि कधी केलेले आहे त्यांनी. खरं तर आता घरकुलाचा घोटाळा तर हा अख्खा राज्यानं बघितलेला आहे. जवळपास मुंबईमध्ये विधान भवनामध्ये देखील विधान परिषदेमध्ये तो विधानसभेमध्ये घोटाळा गाजलेला. जवळपास 1,03,67,62,00,000 रुपयाचा हा घरकुलाचा घोटाळा आहे. हे घोटाळा म्हणजे काय, जे लोकांना मंजूर झाले होते 2018-19मध्ये घरकुल, त्यावेळेस कोरोनाचा पिरियड होता. लोक इकडं कोणी नगरपालिकेकडे फिरकत नव्हते आणि त्याच पिरियडमध्ये यांनी पैसे नगरपालिकेच्या खात्यावर वर्ग करून हे आपापल्या सोयीनं आपापल्या जवळच्या माणसाच्या नावे करून ते उचलून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे काही रोडचे रस्त्याच्या संदर्भामध्ये काही आहेत, तर त्या रस्त्याचे देखील कामं झाले नाहीत, मात्र त्याचे बिलं उचललेत हे देखील आम्हाला बाहेर माहिती मिळायला तयार नाही. दुसरी गोष्ट, वाल्मिकांना कराड म्हणून जे इथं वाईन शॉप आमच्या शहरामध्ये त्यांनी NOC दिली होती, नाहरकत दिलं होतं. जर साधा आम्हाला एखादं काही नगरपालिकेमधून एखादा कागद घ्यायचा असेल किंवा एखादं नाहरकत घ्यायचं असेल तर ह्याला प्रोसिजर आहे, ह्याला प्रक्रिया आहे. मात्र दुसऱ्या दिवशी रजिस्ट्री होती आणि आदल्या दिवशी पहिल्या दिवशी वाल्मिक कराडांना ते नाहरकत प्रमाणपत्र दिलं. तर नेमकं म्हणजे हे संबंधित अधिकारी आहेत, यांनी कोणाच्या दबावाखाली येऊन दिलं, कोणाकडून 10-5 रुपये घेतले, हे आम्हाला अजून संशयास्पद आहे. ती देखील आम्ही त्याची संचिका मागितली. वर्षापासून तर ती संचिका देखील मिळत नाही. त्याच्यासह घरकुल आहे, रस्ते येतं, सभागृहाचं आहे, याच्यामध्ये अनेक अफरातफरी झालेल्या आहेत. मात्र या 14 मुद्द्याला घेऊन आम्ही थांबलेले आहेत. नगरपालिका झाली तसं आम्हाला शेती ज्या योजना आहे ग्रामीण भागाच्या, आमचा शेतकरी वर्ग इथं ते देखील आम्हाला मिळत नाहीत. जर म्हणजे 14 मुद्द्याच्या व्यतिरिक्त जर सांगायचं झालं तर आता पवित्र महिना होऊन गेला रमजान, ही कधीच केजवर अशी वेळ आली नव्हती की आमचं तळं नेमकं आमच्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. आज आम्हाला पाणीसुद्धा 1 महिनाभरामध्ये रमजान महिन्यामध्ये देखील मुस्लिम बांधवाला मिळालं नाही. इरीतं पाण्याची एवढी आमच्या हाल असतात की महिना 2-2 महिने पाणी येत नाहीत. आज एवढा मोठा इथं बाजार, आठवडी बाजार 2 भरते, त्या बाजारामध्ये कसल्याच सुविधा नाहीत, त्यांच्याकडून पैसे घेतले जातात. आणि ही सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळे इथले जे नगरपालिकेमधले जे कोणी करते धरते आहेत ते फक्त एकमेकावर आरोप करतात. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतंय की बाबा आम्हाला सुखसुविधा मिळाव्यात, आम्ही टॅक्स भरतो, तर हे देखील मिळायला तयार नाहीत. घरकुलाच्या बाबतीमध्ये तर एवढं विदारक चित्र आहे की जवळपास 1200 घरकुलाचा DPR मंजूर झाला, त्याच्यामधले 215 घरकुल मंजूर झाले. त्या काही लोकांनी घरं उभे केले, स्वतःचे बांधलेत, स्वतःच्या घरातले सोने नाणे मोडून स्वतःचे घरं बांधलेत, त्यांना 1 रुपया देखील अजून मिळाला नाही. ही सगळी म्हणजे एवढी विदारक परिस्थिती आमच्या नगरपालिकेनं आणि हे सगळे कारभार करणारी लावलेली आहे की इथला प्रत्येक नागरिक हा हतबल झालेला आहे. म्हणून ह्या आम्ही गेली 4 दिवसापासून मी स्वतः या नगरपालिकेच्या या सगळ्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये मी अन्नत्याग आंदोलन करतोय. आणि हे मी जरी एक नाव म्हणून अन्नत्याग आंदोलन करीत असलो तरी याच्यामध्ये शहरातला प्रत्येक नागरिक सहभागी आहे. तर या नागरिकांच्या विषयाला न्याय मिळेपर्यंत, या 14 मुद्द्याला, तोपर्यंत मी अन्नत्याग वापस घेणार नाही आहे. आम्ही कलेक्टर साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही इथं मी अन्नत्याग करतोय. तर याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन ह्या विषयाचं निरसन करावं. आमचा कुठलाही नगरपालिकेच्या या कारभारावर किंवा इथल्या कर्मचाऱ्यावर कुणाचाही विश्वास नाही. याच्या अगोदरही काही छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी इथं आंदोलन केली होती, त्यांना फक्त लेखी देतात, आम्ही 10 दिवसात करूत, 15 दिवसात करूत, काहीही करीत नाहीत. जर वाल्मिक अण्णा कराडांना दिलेली संचिका जर ह्यांच्यापाशी नसेल किंवा रोडचे कामं झाले त्याची काहीही यांच्याकडे उपलब्ध नसेल, तर म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे
जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये असा घोटाळा झाला नसताना असा आमचा नगरपालिकेनं घोटाळा केला ही खरं तर आम्हाला खेदानं सांगावं लागतंय हे गावचे नागरिक म्हणून. तर हे आंदोलन आम्ही न्याय मिळेपर्यंत चालू ठेवणार आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस 2019मध्ये लॉकडाऊन होता आणि करोनाचा पिरियड होता, माणूस माणसाजवळ यायला भेट होता. त्या पिरियडमधली इथलची नगरपंचायत ऑफिसमध्ये येऊन फक्त काळे कागद करून भ्रष्टाचार करण्यामध्ये दंग होती की कुठलं बजेट उचलायचं, कुठल्या घरकुलचं उचलायचं, कुठल्या रोडचं उचलायचं, फक्त यांचे एवढेच धंदे चालू होते. कारण त्यावेळेस कोणी विचारणारच नव्हतं की काय चालू आहे म्हणून. कारण की प्रशासन बी या गोष्टीमध्ये हस्तक्षेप करीत नव्हतं. कारण की देशावरच संकट एवढं मोठं होतं की माणसं मरत होते आणि इथं फक्त पैसे खाण्याचा उद्योग चालू होता केजमध्ये. दुसरं म्हणजे जे वाल्मिक अण्णा कराड आहेत त्यांना जे नहारकत प्रमाणपत्र दिलं त्याचं कुठलंही जे रेकॉर्ड नाही आहे. खरंच ही खेदाची बाब आहे की नगरपालिकेमध्ये असले भ्रष्टाचार होत असतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी खरंच या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे. व आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला याबद्दल सूचित करतो की या गोष्टीची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित मोहनभाई गुंड जे बसलेत उपोषणाला यांना न्याय देण्यात यावा. धन्यवाद.